सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या देशातील सर्वात मोठ्या रेनगर गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 19 जानेवारीला पार पडला। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते, पण 16 दिवस उलटूनही त्या ठिकाणी एकही लाभार्थी राहिला गेलेला नाही। वीज, नळ, ड्रेनेज कनेक्शन व बांधकामाचा शेवटचा हप्ता भरण्यासाठी देखील लाभार्थींकडे पैसे नसल्याचे कारण समोर आले आहे। पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांची चावी मिळालेले लाभार्थी देखील त्या ठिकाणी राहिला गेले नाहीत। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी 14 वर्षे पाठपुरावा करून सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर करून आणली। 5 लाख रुपयात प्रत्येक लाभार्थीस घर मिळाले आहे। त्यात 2.5 लाखांचे शासनाचे अनुदान असून 2 लाखांचे बँक कर्ज आणि उर्वरित 50,000 रुपये त्यांना रोखीने द्यावे लागणार आहेत।